भुसावळ तालुक्याच्या तहसीलदार नीता लबडे या महाराष्ट्र राज्यातील अमरावतीच्या एक सर्वसामान्य कुटुंबातील आहेत। त्यांना दोन भाऊ आई वडील आहेत। आई गृहिणी आहेत तर वडील हे महामंडळ कार्यात होते। वडिलांची अर्धांग वायूच्या धक्क्याने त्यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे कौटुंबिक परिस्थिती ही हलाखीचीच। नीता यांनी अमरावती येथील श्री गणेशदास राठी विद्यालयातून 10वी आणि 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं, तर वियम कॉलेजमधून मास्टर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला। त्यापश्चात नोकरीसाठी वृत्तपत्रे व इतर ठिकाणी जाहिरातीची त्या नित्यानं वाट बघू लागल्या। मात्र नीता यांच्या वडिलांच्या आजारपणामुळे कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्यानं नीता यांच्यासह दिनेश आणि निलेश या भावंडांनी विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेऊन प्रपंच सांभाळत नीता यांना सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक म्हणून कार्य करण्याची संधी प्राप्त झाली। अशातच त्या विवाह बंधनात अडकल्या। वैवाहिक जीवनात त्यांनी शिक्षणाची कास सुटू नये म्हणून आईसह दोघेही भावंडांनी त्यांना MPSCचा अभ्यास करण्याची आठवण करून देत त्यांना पूर्ण सहकार्य केलं व आपल्या शालेय जीवनामध्ये असताना दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या माजी पोलीस महासंचालक IPS अधिकारी कांचन चौधरी भट्टाचार्य या IPS अधिकारी होण्यासाठी इच्छुक असलेल्या एका महिलेच्या संघर्षावर आधारित उड्डाण ही मालिका पाहून प्रेरित झालेल्या नीता यांनी आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांच्या ताण्या मुली साईच्या जबाबदारीवर सोडून MPSC पूर्ण करून अमरावती विभागातील भातुकली येथून 3 जुलै रोजी भुसावळ तहसीलदार पदाची सूत्र सांभाळली। भुसावळ शहरात भातुकली पॅटर्न राबवत त्यांनी अवैध गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाया, महा ई सेवा केंद्रातून रेशन कार्ड वाटप, विधवा अपंग परित्यक्त्या स्त्रियांना रेशन धान्य वाटप, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ करून दिला। अशा धडाकेबाज तहसीलदार अधिकारी नीता लबडे यांचा जीवन प्रवास MH19 न्यूजला दिलेल्या प्रकट मुलाखतीतून जाणून घेऊया। मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा MH19 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज जे महत्त्वाचे जे एपिसोड्स आहेत, म्हटले गेले की आज एक दबंग महिला अधिकारी सोबत आज आपण मुलाखत करणार आहोत। त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की कसं सर्वसामान्य परिवारातून आज एवढे मोठे अधिकारी त्यांना जे अचीव केलं, त्या संघर्षाच्या माध्यमातून त्यांना जे आज सगळं या ठिकाणी मिळवलेलं आहे, सर्वसामान्य लोकांचे या ठिकाणी काम होत आहेत। एक अधिकारी म्हणून त्यांना सर्वसामान्यांना न्याय देण्याचा पूर्णपूर प्रयत्न करत आहात। तर त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आज आपण थेट त्यांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत। मॅडम, सर्वप्रथम MH19 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मॅडम, जसं की आपण बघू शकतात की आज आपण भुसावळ तालुक्याला आपण एक तहसीलदार म्हणून आपण या ठिकाणी कार्यरत आहेत। प्रथमतः तुम्हाला असं कधी वाटलं की जसं की आपण तहसीलदार व्हावा आणि लोकांची सेवा करावी, की पहिले ते 10वी, 10वी ते 12वी, त्याच्यानंतरचं काय सांगाल आपण? तहसीलदार होण्याबद्दल असं काही हे ठरलेलं नव्हतं माझं, पण मला असं आठवतं की मी जवळपास 6वी 7वीला असेल तेव्हा मी TV वर एक सिरियल पाहायची। रात्रीच्या वेळी उडान म्हणून सिरियल लागत होती, त्यात एक लेडी पोलीस ऑफिसर दाखवत होती। तर मला असं वाटत होतं की ही पोलीस ऑफिसर आहे, शी इज लेडी, आणि मला तिच्यासारखं बनायचं आहे असं वाटत होतं। म्हणजे काहीतरी एक तिची ॲक्टिव्हिटीज, तिचं बोलणं, तिची वर्दी, हे सर्व पाहून मी थोडीशी इम्प्रेस झाली होती आणि मला तिच्यासारखं बनायचं होतं। आणि त्यानंतर मग ते स्वप्न मी जवळपास 11वी 12वीला जेव्हा गेली तेव्हा मग मी 1-2 ठिकाणी चौकशी केली की मला काय करावं लागेल यासाठी। तर यासाठी MPSC द्यावं लागेल, यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल, हे मला तेव्हा समजायला लागलं आणि त्यातून मी पुढे सुरुवात केली। मॅडम, जसे की आपण जसं सर्वसामान्य परिवारातून आपण आलेले आहात, तर फॅमिलीचं काय प्रेशर, फॅमिलीला प्रथमतः तुम्ही कधी सांगितलं की मला MPSCची तयारी करायची आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? खरं सांगायचं म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये मी जेव्हा 9वीला होती, 9व्या वर्गात होती, तेव्हा माझे वडील जे आहेत त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता, मेजर अटॅक होता। त्यामुळे ते घरीच होते। आधी ते ST महामंडळात काम करत होते। मी प्रॉपर अमरावतीची आहे आणि माझा जन्म पण तिथलाच आहे, शिक्षण तिथलंच आहे आणि तिथूनच आलेली आहे। तर वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर मग मी सर्वात मोठी होती घरात आणि माझे 2 भाऊ माझ्यापेक्षा लहान। तर त्यामुळे माझ्यावर घराची कुटुंबाची जबाबदारी तेव्हाच आली आणि तेव्हा मग मी याच्यापूर्वी पण सांगितलं आहे की मी 9वीला होती आणि मी 8वीच्या मुलाला शिकवायला सुरुवात केली। म्हणजे पॅरेंट्सला भेटायला सांगायचं त्यांना की मी तुमच्या मुलाला शिकवते, फक्त यासाठी मला थोडी फीज लागेल
म्हणजे माझ्या कुटुंबाचा निर्वाह त्यावर होऊ शकेल, अशी मी सुरुवात माझ्या आयुष्याची म्हणजे करिअरची केली. आणि त्यातून मग त्यासाठी शिकवणी वर्ग घ्यायचे आहेत आणि पुढे जायचं आहे, त्यासाठी मी पुढे इंग्लिश लिटरेचर घेतलं. आणि कारण इंग्लिशला तेव्हा वाव होता. आणि त्यानंतर MA इंग्लिश मी त्यातून केलं. पण ट्युशन क्लासेस घेणं हा माझा आर्थिक निर्वाह, उदरनिर्वाहासाठी सुरू होतं. माझे 2 भाऊ पण माझ्यासोबतच जसं त्यांना कळायला लागलं तसं काम करायला लागलेले होते. आणि आम्ही स्ट्रगल केली आणि त्यातून यश मिळवलं. मॅडम, जसं की आपण बघू शकतात की सर्व आपण एक महिला आहात आणि जसं संविधानाच्या माध्यमातून आज महिलांना आणि पुरुषांना समानताचा अधिकार दिलेला आहे, मात्र ते तुम्ही नक्की या ठिकाणी खरं करून दाखवलेलं आहे की आज जे तुम्ही तुमच्या ज्या संघर्षाच्या माध्यमातून जर आपण इथपर्यंत पोहोचलेला आहात, तर जीवनाचा थोडासा अजून प्रवास सांगितला तर लोकांना अजून त्याच्याबद्दल कळेल. मला सांगायला आवडेल. कारण काय आहे, जेव्हा स्ट्रगल हा शब्द जो आहे ना, हा फार छोटासा आहे, परंतु प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला जेव्हा आपण करतो ॲक्च्युअल स्ट्रगल, तेव्हा तो फार मोठी गोष्ट आहे ती. आणि ती स्ट्रगल आम्ही जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे जेवणाची सुद्धा 2 वेळ सोय नसते. आणि त्यातून जेव्हा आपण एखादं स्वप्न पाहतो मोठं होण्याचं, ही फार मोठी गोष्ट आहे. ते तर मी म्हणेल की परमेश्वरानं माझ्यामध्ये ती एक उर्मी दिली की मी ते पाहू शकले. की मला जेव्हा ट्युशन क्लासेस घेताना मला वाटलं की मला तर काहीतरी व्हायचं होतं, तर मी पुस्तकं वगैरे थोडी वाचायला लागली होती. परंतु तेव्हा आर्थिक मिळकत फार महत्त्वाची होती माझ्यासाठी. माझं घर चालवणं. माझे भाऊ, माझा जो दुसरा भाऊ आहे माझ्यानंतरचा नेक्स्ट, दिनेश, तो आता PI आहे, पोलीस इन्स्पेक्टर आहे. आणि त्याच्यापेक्षा लहाना जो आहे तो पण PSI आहे. आम्ही तिघांनी पण स्पर्धा परीक्षा दिली. आणि खरोखर म्हणजे मला वाखाणण्याजोगं आहे की खरोखर संविधानाने आम्हाला जी संधी दिली स्पर्धा परीक्षेतून आमचं सिद्ध करणं, तुमचं कर्तृत्व तुम्ही सिद्ध करा, तर आम्हाला ती संधी दिली, त्याचं आम्ही सोनं करू शकलो. मॅडम, जसं प्रथमतः जसं तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट केलं MPSCला, तर पहिला एक्सपिरियन्स कसा राहिला आपला? मी तर मला सांगायला आवडेल की ज्या मुली लग्नानंतर वगैरे करत नाहीत त्यांच्यासाठी माझं सांगायला आवडेल मला की मी लग्न झाल्यानंतर माझा MPSCचा अटेम्प्ट दिला. फर्स्ट अटेम्प्ट तो मी 2009मध्ये 9-10मध्ये तो दिला. कारण की 2005 पासून मी अभ्यास करायला सुरुवात केली. माझी मुलगी होती तेव्हा छोटी, आणि ती असतानासुद्धा मी अभ्यास करायला सुरुवात केली. तिला आईकडे पाठवून देत होती मी. आणि त्यानंतर मी अभ्यास करत होती माझ्या भावासोबत. त्यांनीच मला सांगितलं लग्नानंतर की ताई, तुला करायचं होतं ना MPSC, कर ना मग आता. तर मी म्हटलं आता कुठे रे, आता लहान मुलगी आहे आणि घराच्या जबाबदाऱ्या, सर्व काम घरीच करते मी, स्वयंपाक, भांडी, कपडे सर्व टोटल, आणि कुटुंबही मोठं होतं. तर आणि नवरा कमावता होता, त्याच्यामुळे एक येऊन जातं की ठीक आहे आता जमून होऊन जाईल, निदान मी ट्युशन्स तरी जास्त घेणार नाही आता. परंतु तो म्हणे ताई तुला करायचं होतं ना, कर ना म्हणे, आता संधी आहे, आता ॲड येणार आहे. मी म्हटलं ॲड येणार आहे का? तर म्हणे हो, तर हे एवढं पुस्तक वाच म्हणे फक्त. म्हटलं बरं ठीक आहे. मग मला पुन्हा ती हे आली की चला मला करायचं आहे, पोलीस ऑफिसर व्हायचं आहे. मग नंतर ॲड येता ना 2005-06 नंतर ॲडच नाही आल्या, डायरेक्ट 2009मध्ये ॲड आल्या. पण प्रत्येक वेळी आता ॲड येईल आणि जागा निघतील यासाठी आम्ही अभ्यास करत राहिलो. आणि तो जो 4-5 वर्षात केलेला अभ्यास आहे तो मला पुढे कामी पडला. पहिला अटेम्प्ट मी दिला 2009मध्ये. 10मध्ये माझा इंटरव्ह्यू झाला राज्यसेवेचा. तर त्यात माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मला मार्क्स कमी पडले त्यात. कारण त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये मला काही पर्टिक्युलर क्वेश्चन्स विचारले की कोणता लेखक तुम्हाला आवडतो, हे तुम्ही MA इंग्लिश केलं, कोण आवडतो, तर मी शेक्सपियर सांगितलं. तर ते इंटरव्ह्यू घेणारे मला बोलले की त्यांनी मला स्ट्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न केला की शेक्सपियरचा का रोग आहे का तुमच्या विदर्भाला, असं म्हटलं त्यांनी मला. तेव्हा मी थोडी घाबरून गेली होती. आणि त्यानंतर मग मी थोडं पाहिजे तसं त्यांना समाधानकारक उत्तर कदाचित नाही देऊ शकली, त्यामुळे मला मार्क्स कमी पडले असतील असं मला वाटतं. पण मी सोडलं नाही. त्यानंतर मी PWDला मला एक जॉब मिळाला, तो जॉईन केला. जॉईन करून तिथले अधिकारी जे आहेत त्यांना सांगितलं की सर मी हा जॉब जॉईन केला आहे, परंतु मला यात राहायचं नाही आहे, मला अधिकारी व्हायचं आहे. त्यामुळं मी आता माझ्या मुलाचे सुद्धा म्हणजे मुलांना ॲडजस्ट करून त्यांचं पालन पोषण व्यवस्थित होऊ शकत नाही माझ्या अभ्यासामुळे, तरीसुद्धा मी त्याग करते आहे. बरोबर. कारण कसं आहे मला येत करायचं आहे. त्यामुळे त्यांनी मला सहकार्य केलं, सुट्ट्या दिल्या. आणि अपडाऊन करत होती मी कारंजा लाडवरून, 1.5 तास लागायचं बसमध्ये. तर मी अशी जागा मिळाली थोडीशी की मला खूप चांगलं वाटायचं, कारण मला जाताना 1.5 तास वाचणं व्हायचं आणि येताना 1.5 तास. कदाचित तो वेळ मला मिळायला पाहिजे की तो 1.5 तास जायचा आणि 1.5 तास यायचा, 3 तास मला अभ्यासाला मिळतील, हा आनंद खूप मोठा होता माझा.
कारण घरी आल्यानंतर बागचं घरचं पहा, ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिसचं करा. पण हा जो 1.5 तासाचा वेळ होता माझ्यासाठी, तो त्याचं सोनं झालं आणि तो माझ्या कमी पडला. पण त्याने मला डोळ्याला त्रास होत होता. आता चष्मा त्याच्यामुळे लागलेला आहे तो. परंतु वाचताना जेव्हा बस आपली हलते ना कंटिन्यू, तेव्हा ते वाचायला त्रास होतो. पण मी म्हटलं ठीक आहे ना, मी सुद्धा डोळ्यावर ताण देऊन देऊन वाचत होती. आणि लगेच दुसऱ्या अटेम्प्टमध्ये जो आला, इंटरव्ह्यू झाला, सर्व झालं, त्यात अतिशय सुंदर म्हणजे चांगलं झालं माझं. आणि मी कोणत्या इयरला मॅम तुमचं सिलेक्शन झालं? 2012 मध्ये. 2000 म्हणजे जॉईनिंग आहे माझी 2012ची. म्हणजे जेव्हा प्रथमतः आपण सेकंड अटेम्प्टला जेव्हा आपण पुन्हा तयारीला लागले, हे संपूर्ण आपण जे आपलं जे संघर्षाचं यश सांगितलेलं आहे या ठिकाणी. आणि प्रथमतः जेव्हा तुम्हाला कळालं की लिस्टमध्ये माझं नाव आलं, काय क्षण होता तो? छान वाटलं, मला खूप चांगलं वाटलं. आणि सर्वात आधी मी माझ्या भावाला सांगितलं. तर तो लागलेला होता तेव्हा, PSI लागलेला होता तेव्हा 2 वर्षापूर्वी. तर त्याला सर्वात जास्त आनंद झाला. सकाळी सकाळी मला अजूनही आठवतं, आमच्या बॅचमधलाच एक जण ज्याचं सिलेक्शन झालेलं नव्हतं, तो मला सांगायला आला की तू सिलेक्शन झालं, तुझं नाव नंबर दिसला मला. तर मी म्हटलं वा, हो का? मी आधी माझ्या भावाला सांगितलं, आईला सांगितलं, माझ्या घरच्यांना सांगितलं. मुलगी छोटीशी होती, तिला समजत नव्हती जास्त, तरी तिला सांगितलं की माझं सिलेक्शन झालं आहे. तर म्हणजे तू काय झाली आता? मी म्हटलं मी ऑफिसच झाली आहे आता. म्हणजे अशा पद्धतीचा तो आनंद व्यक्त केला. मॅडम, की जसं की आता बरेचसे लोक दर्शक तुम्हाला बघत आहेत, भुसावळचे असतील, महाराष्ट्राचे असतील, संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघत आहेत, की एक बरेचसे जे युवा पिढी आहे, ते युवा पिढी आज पण MPSC, UPSC असतील, राज्यसेवा असतील, तयारी करत आहेत. तर पण मात्र कुठंतरी त्यांना यश मिळत नाही आहे. तर आपल्या माध्यमातून आपल्या जे संघर्षाच्या माध्यमातून आपण जे अचिव्हमेंट या ठिकाणी केलेलं आहे, तर ते कुठंतरी चुकत आहेत, त्यांना काय संदेश देणार? मला विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे की आधी तुमचा इंटरेस्ट कशात आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते आधी फाइंड आउट करा. ते आयडेंटिफाय केलं की मग त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा असतो. जर स्पर्धा परीक्षेकडे वळायचं असेल तर आपल्याला कॉम्पिटिशन आहे, भरपूर मला मेहनत घ्यावी लागेल, हे आपल्याला डोक्यात ठेवून चालावं लागेल. त्या पद्धतीनं आपल्याला तयारी करावी लागेल. कारण जर समजा 10 जागा आहे तर त्यासाठी 1000 फॉर्म असतात किंवा त्यापेक्षा जास्त असतात. आणि वेगवेगळ्या स्टेपसुद्धा असतात. प्रिलिम्स असते, मेन्स असते, इंटरव्ह्यू असते. त्या सर्वातून आपल्याला जर 1% अपयश आलं तर मी फ्रस्ट्रेट होणार नाही, ही पण मनाची तयारी असायला पाहिजे. पहा, नाही यश मिळालं तर दुःख सर्वांना होतं, हे नैसर्गिक आहे. परंतु त्यातून उगाच जास्त फ्रस्ट्रेशन मला येणार नाही, ही पण मनाची तयारी आधीच ठेवायची. आणि जर माझं स्पर्धा परीक्षेतून नाही झालं तर माझा B प्लॅन काय असेल, हे सुद्धा तयारी आपल्या मनाची असायला पाहिजे. हे मी विद्यार्थ्यांना सांगेल. कारण कॉम्पिटिशनमध्ये उतरणं म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये 100 लोक असेल तर 100 जण यशस्वी होतील असं नाही. प्रयत्न सगळेच करतात. कुठे कमी होतं, कुठे जास्त होतं, कुठे कमी मार्गदर्शन मिळत नाही, कुठे परिस्थिती साथ देत नाही, अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे तर आता सुद्धा आणखीन किचकट, काय म्हणतो आपण त्याला, बिकट ते होत चाललेलं आहे. कारण सर्वच मेहनत करतायत. तर आणखी डीपमध्ये जाऊन अभ्यास कसा करता येईल आणि आपल्या ध्येयाशी आपल्याला प्रामाणिक कसं राहता येईल. काही काळ आपल्याला द्यावा लागणार आहे. त्यावेळी लोक विचारतात आपल्याला की झालं का सिलेक्शन, काय झालं त्या परीक्षेचं, असं पण बरेच जण विचारतात. तेव्हा इरिटेट न होता, हो येईल रिझल्ट, किंवा नाही झालं माझं, मी पुढचा प्रयत्न करेल, अशा पद्धतीची उत्तरं आपल्याला खंबीरपणे देता आले पाहिजे. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपल्याला ते सांगता आलं पाहिजे आणि खंबीर होऊन आपल्याला परिस्थितीला साथ हे करावं लागेल. म्हणजे काय होईल, आपलं ध्येय जे आहे ते साध्य करता येईल. आपला B प्लॅन कोणतरी असायला पाहिजे की मी जर स्पर्धा परीक्षेतून 1% मला यश नाही मिळालं तर मी दुसरं काय करेल, बिझनेस करेल, माझ्याकडे कुठला डिप्लोमा आहे, माझ्याकडे दुसरी टेक्निकल पदवी आहे, मी इंजिनियर आहे किंवा कुठले डॉक्टर आहे किंवा टीचर B.Ed केलेलं आहे. म्हणजे कुठलं तरी काहीतरी माझं ग्रॅज्युएशन असं असायला पाहिजे की मी दुसरंसुद्धा काही करू शकेल. म्हणजे काय होईल, फ्रस्ट्रेट होणारे पोरंसुद्धा आपण बरेच पाहतो आहे. आणि पॅरेंट्सला सुद्धा काही सूचना मला द्यावेसे वाटेल. कारण आता माझी मुलगी पण मोठी आहे, तर मुलगा आहे, दोघांनाही आता पॅरेंट म्हणून ते पण त्यांचं करिअर करतायत. पण माझी सूचना एवढी आहे की आपल्या मुलांशी आपल्याला संवाद करावा लागेल, त्यांचा इंटरेस्ट कशात आहे ते पाहावं लागेल आणि आपल्याच मनाने सर्व न करता त्यांच्या इंटरेस्टनुसार त्यांना पुढे जाऊ द्यायचं आणि आपण सपोर्ट करायचं. हे आपलं पहिलं काम आहे. कारण जेव्हा तो तुटून जातो एखाद्या वेळी किंवा फ्रस्ट्रेट होऊन जातो तेव्हा आई वडील त्याच्यासोबत मित्रासारखे असायला पाहिजे. म्हणजे तो त्याला एक बळ राहतं की बाकी कुणी असो नसो पण आई बाबा माझ्यासोबत आहे, माझी आई माझ्यासोबत आहे, माझे नातेवाईक माझ्यासोबत आहेत, या पद्धतीनं.
मॅडम, जसं की पहिल्यांदा आपण जेव्हा कामाला सुरुवात केली तर प्रथम पोस्टिंग कुठे होती आणि तो एक्सपिरियन्स कसा राहिला आपला? अमरावतीला माझं सुरुवातीचं सर्व जे नोकरी आहे माझी ते अमरावती तहसील, त्यानंतर भातकुली तहसील आणि FDO अशा मी पोस्टिंग्स केलेल्या आहेत. आणि पहिला एक्सपिरियन्स छान होता. पहिल्यांदा खूप जास्त प्रमाणात लोक यायला लागले तेव्हा मला थोडंसं वेगळं वाटायचं की एवढी गर्दी, एवढ्या सर्वांचं काम कसं करायचं. सुरुवातीचा उत्साह असतो, असं वाटायचं की बापरे सर्वांचं काम व्हायला पाहिजे. मग हळूहळू समजायला लागलं की 100% काम आपण नाही करू शकत, परंतु त्यांना व्यवस्थित बोललो त्यांच्याशी आणि त्यांना समजावून जरी सांगितलं तरी ते समाधानी होतात. आणि एखाद्याचं काम जर सामान्य नागरिकांचा संबंध असतो तहसीलसोबत नेहमी, आणि ते मी फार जवळून पाहिलं आहे. कितीही गर्दी असली तरी मी कधी इरिटेट होत नाही. मी त्या सर्वांशी बोलते, त्यांना समजावून सांगते की लोक म्हणतात की ठीक आहे मॅडम, आता आम्हाला समजलं. एखाद्याचं काम होत नसेल तरी तो समाधानी होऊन जातो की ठीक आहे मॅडम, तुम्ही समजावून सांगितलं आमचं काम होऊ शकत नाही, ते पण बरं आहे. या पद्धतीनं असाच अनुभव तो होता. पण तो त्या अनुभवातून मी सुरुवातीला इरिटेट व्हायची खूप गर्दी पाहून आणि अशी प्रयत्न करायची की 100% काम झालं पाहिजे. पण नंतर हळूहळू मला समजलं की 100% लोकांचं काम होत नसते आणि 100% आपण परफेक्ट होऊ शकत नाही. कारण आपल्या कामाचा व्याप फार मोठा आहे, वेगवेगळे विषय आहेत, एवढा मोठा स्टाफ आहे फील्डवरचा, ते सर्व आपल्याला सांभाळायचं आहे. त्या अनुषंगानं हळूहळू एक्सपिरियन्स येत गेला, शिकत गेली, मॅच्युरिटी वाढत गेली. पण कामाचा अनुभव अतिशय चांगला आहे. आज जर सायंकाळी, म्हणजे आता आज मी सायंकाळी जर जाईल तर मला प्रत्येक दिवशी सायंकाळी घरी गेल्यानंतर समाधान असतं की मी काही लोकांचं काम माझ्या हातून चांगलं झालं. म्हणजे एक जे समाधान आहे त्याला म्हणतो आपण जॉब सॅटिस्फॅक्शन, ते मला रोज असतं. भुसावळमध्ये आम्ही बघितलं, प्रथमतः भुसावळमध्ये तर अनेक तहसीलदार होऊन गेलेले आहेत, पण आपण जे अधिकारी आहेत की आम्ही त्यांना प्रथमतः ॲक्शन मोडमध्ये पाहिल्या महिलांना, की आपण जे धाडकीनं जे काम करतात, की जे या ठिकाणी जे अवैध काम जे रित्या सुरू होत आहेत त्यांना आपण आळा घातलेला आहे, त्यांच्यावर एक छाप छोडलेली आहेत. जर त्यांच्या कानावर जर आलं की मॅडम येत आहेत तर म्हणजे ते त्या ठिकाणी पळ काढल्याशिवाय राहत नाही, अशी परिस्थिती आपण निर्माण केली. तर एकदम सर्वसामान्यापासून तर एकदम दबंग अधिकारीपर्यंतचं कसं राहिलं, कसं बोलते? तो माझा स्वभावच आहे. मी धडाडीनंच काम करते. आणि माझं कसं आहे, समजा एखादा अवैध जरी काम करत असला तरी मी त्याला आधी समजावून सांगते की बाबा हे काम करू नको. कारण काय, तो जर माझ्यापर्यंत आला किंवा मला दिसला समोर तर मी त्याला आधी समजावून सांगते की हे काम करू नको. आता जर तुझ्यावर कारवाई झालेली आहे तर आता ते मागे घेणार नाही. कारवाई झाली कारण ते अवैध होतं, परंतु याच्या पुढे मात्र तू हे करू नको. या पद्धतीने मी काम करत असते. मॅडम, एक शेवटचा प्रश्न घेईल तुम्हाला. भुसावळचा एक्सपिरियन्स कसा आहे आपला? छान आहे, खूप चांगलं वाटलं. आणि भुसावळमध्ये आल्यानंतर सुरुवातीला जॉईन झाली तेव्हा मित्तल साहेब कलेक्टर होते. मला आज 1.5 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर सर बहुतेक 1 महिना होते. पण जेव्हा मी जॉईन झाली ना तेव्हा मला सरांनी म्हटलं होतं की भुसावळ का, तुम्ही भुसावळमध्ये कशा काय आल्या? मी म्हटलं सर मला पोस्टिंग मिळाली आणि मी आली, मी काय असं ठरवून इथे आलेली नाही. तर का बरं? प्रत्येकजण मला विचारायचं भुसावळ का, तुम्ही भुसावळला कशा काय आल्या, खूप चॅलेंजिंग आहे, खूप डेंजरस आहे वगैरे बोलायचे. तर असा अनुभव मला नाही आला. खरं सांगायचं म्हणजे प्रामाणिकपणे सांगते, इथले लोक फार चांगले आहेत. सामान्य नागरिक, फार गरज आहे या लोकांना चांगल्या अधिकाऱ्यांची. आणि ते लोक आपल्यापर्यंत येतात आणि समजून पण घेतात. मला जेव्हा, आता मला अनुभव आहे, माझा अनुभव सांगते की मला जेव्हा उत्कृष्ट तहसीलदार मिळाले इथे आल्यानंतर, वर्षभरात मी जे काम केलं त्याची कॉग्निजन्स अधिकाऱ्यांनी घेतली आणि तेव्हा मला दिलं. तेव्हा मला गावातून सुद्धा फोन आले सामान्य नागरिकांचे. अननोन नंबर असल्यामुळे मी घेत नव्हती. मी म्हणायची कोणाच तरी असेल, पण दुसऱ्यांदा फोन, तिसऱ्यांदा फोन. मग मी बोलायची काय म्हणतात, म्हणे काही नाही मॅडम, फक्त तुम्हाला असं अभिनंदन करायसाठी फोन केला की भुसावळचं नाव चांगल्या गोष्टींसाठी यायला लागलं. आम्हाला खूप चांगलं वाटलं मॅडम. मी म्हटलं तुम्ही कोण? बस सामान्य नागरिक आहे मॅडम आम्ही. पण आम्हाला खूप असं वाटलं की आम्हालाच पुरस्कार मिळाला. असं म्हणजे मला असं वाटलं त्यातून पण आपण एखादं सामाजिक ऋण आपल्यावर आहे, या लोकांचे सामाजिक ऋण आहेत, म्हणूनच मला इथे पोस्टिंग मिळाली. आणि काहीतरी चांगलं काम माझ्या हातून होत असेल तर मला त्याचं समाधान आहे. मॅडम, एक शेवटचा प्रश्न घेईल आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. एक महिला म्हणून आपण, जसं की जे महिला आहेत, येणारी जी पिढी आहेत, की कसं असतं की 12वी झाल्यानंतर कुठंतरी त्यांना लग्नाला वळवून टाकतात आणि कुठंतरी असं, जसं आपण सांगितलं की लग्न झालं ही हार मानायची नाही. कारण की लग्न झाल्यानंतर असं कोणत्याही गोष्टीचा दबाव नाही आहे, पुढं आपण संघर्ष करून अचीव करू शकतात. त्यांच्यासाठी शेवटचा मेसेज आहे. मुलींना एवढंच सांगेल मी की लग्न हा एक टप्पा आहे आपल्या आयुष्यातला.
कौटुंबिक व्यवस्था आपण स्वीकार केलेली आहे, फॅमिली रिलेशन्स, हे सर्व गोष्टी आपल्याला आहेतच आणि ते स्वीकारून आपल्याला पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. एखाद्या कुठल्या गोष्टीचा त्याग करायचा हे आपल्यासाठी काही क्रमप्राप्त नाही. त्यामुळे जर समजा लग्न आपलं करिअर व्हायच्या आधी आपलं लग्न झालेलं असेल तर आपल्या हजबंडशी, आपल्या घरातल्या लोकांशी आपण बोलायला पाहिजे की माझी ही करण्याची इच्छा आहे, मला या क्षेत्रातून पुढे जायचं आहे, मला आर्थिक सक्षम व्हायचं आहे, आर्थिक सक्षम झाल्यानंतर मला काही सामाजिक गोष्टी पण करायच्या आहे. ज्यात आपला इंटरेस्ट असेल ती गोष्ट आपण आपल्या घरच्यांशी बोलली पाहिजे आणि त्यात त्यांचं कुठे सहकार्य पाहिजे आपल्याला ते पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे. सांगितल्याने आणि चर्चेने सर्व गोष्टींचं पर्याय निघतो यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी आपल्या लोकांना सांगायच्या, त्यांच्याकडून काय सहकार्य पाहिजे ते घ्यायचं. परंतु परिश्रम हे डबल तिबल न करावं लागतात लग्नानंतर, कारण कुटुंबही सांभाळायचं असतं, मुलं असेल त्यांनाही सांभाळायचं असतं. सर्व गोष्टी सांभाळून आपल्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं असतं, कारण ती स्पर्धा प्रचंड असते. आपण ते अशक्य नाही, सर्व गोष्टी शक्य आहेत. जर आपण पूर्ण प्रॉपर प्रयत्न केले आणि पूर्ण मेहनत घेतली तर काही करू शकतो. एव्हरीथिंग इज पॉसिबल. तर मॅडम आपलं खूप खूप धन्यवाद. आपण जे वेळ दिलं, आपण आपलं जे जीवन प्रवास जे या ठिकाणी सांगितलं, नक्कीच येणारी पिढी या ठिकाणी मात्र इन्स्पायर होतील आणि पुढं तुमच्या कार्याला बघून तुमच्या संघर्षामध्ये पाऊलला पाऊल टाकून पुढे जातील अशी. तर मित्रांनो, आज जे मॅडमने या ठिकाणी त्यांचा जे जीवन प्रवास या ठिकाणी सांगितलेला आहे नक्कीच या ठिकाणी संघर्षमय आहेत. जे त्यांना जे या ठिकाणी सांगितलं आहे की लग्न झाल्यानंतर त्यांना जे 1.5 तास ते ट्रॅव्हलिंग करायचे, जाण्याचं आणि येण्याचं जे 1.5 तास, ते 3 तासामध्ये त्यांना ते म्हणजे कोणत्याही वेळ जर भेटली तर त्या वेळेला कसं सोनं करायचं ते आपण मॅडमकडनं नक्कीच या ठिकाणी आपण शिकू शकतो. तर सर्व मित्रांना जी ही संघर्षाची जी या ठिकाणी जी स्टोरी आहे ही फक्त ऐकण्यापुरती नाही आहे, याच्यावर इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. आपल्याकडे जे जिवंत उदाहरण आहेत ते आज आपल्या सोबतच आहेत. तर मित्रांनो, असेच आम्ही एपिसोड्स तुमच्यापर्यंत आणणार आहोत. आपण MH19 न्यूज सोबत जोडलेला राहा. बघत राहा MH19 न्यूज. ब्युरो चीफ जय सय्यद सोबत मी श्रीकांत वानखेडे. धन्यवाद.